नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी CDPO भरतीसाठी महत्त्वाचे महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, आपण स्पेशल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवरती तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाणार आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. पहा, CDPO भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप आहे. पहा, त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स, चालू घडामोडी, त्याचबरोबर मित्रांनो जे काही महत्त्वाचे आपल्या व्हिडिओचे PDF असतील, सगळं काही मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा. तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा जर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरला असेल तर. चला, जास्त काही टाइमपास करत नाही, पहिला प्रश्नाकडे आपण वळूयात. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंचीचं शिखर कोणतं आहे? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 साल्हेर हे आपल्या महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे. पहा, साल्हेर शिखर कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याची उंची किती मित्रांनो? 1567 मीटर इतकी. पहा, त्यानंतर जर पाहिलं मित्रांनो, कळसुबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि कळसुबाईची उंची मित्रांनो 1646 मीटर. लक्षात ठेवा, हे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समजलं? आणि मित्रांनो, महाबळेश्वर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हे साताऱ्यामध्ये. त्याची उंची 1438 मीटर. किती? 1438 मीटर. त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो, शिखर जास्त उंचीकडून कमी उंचीकडे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. पहा, कसा मी हसतो. बरोबर, कसा मी हसतो, ही ट्रिक आहे. पहा, क म्हणजे कळसुबाई, स म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं शिखर कोणतं आहे? तर उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं जर काही शिखर आहे तर घनचक्कर आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे, घनचक्कर. मित्रांनो, घनचक्करची उंची किती आहे? तर 1532 मीटर आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, गावलदेव याची उंची आहे 1522 मीटर. ही सुद्धा अहिल्यानगरमध्येच आहे. कळसुबाईची उंची मित्रांनो 1646 मीटर. महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे अहिल्यानगर जिल्हा. साल्हेर आहे मित्रांनो 1567 मीटर. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या टिकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे? तर सातपुडा पर्वताचा भाग आहे तर ग्वाविलगड. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्वाविलगड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, सातपुडा पर्वत महाराष्ट्रामधील उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे. पहा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये तोरणमाळ पठार आपल्याला पाहायला मिळतं. सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्याचा आहे आणि तो भाग ग्वाविलगड टेकड्या म्हणून सुद्धा ओळखला जातो. या ग्वाविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाणी. पहा, सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर अस्तंभ आहे. किती आहे? 1325 मीटर. याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे? तर अस्तंभा मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अस्तंभा. समजलं? अस्तंभा. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा आणि जिल्हे पाहूयात. अजिंठा डोंगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये. हरिश्चंद्र डोंगर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये. शंभू महादेव डोंगर सातारा जिल्ह्यामध्ये. अजिंठा, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव या सह्याद्री पर्वतामधील डोंगर रांगा आहेत. पहा, सातपुडा पर्वत रांगेमधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अस्तंभ आहे. हे पण लक्षात ठेवा. सातपुडा पर्वत रांगेमुळे तापी आणि नर्मदा नद्यांची खोरी काय झालेली आहेत? वेगळी झालेली आहेत. पहा, महिला आणि बालविकास अधिकारी म्हणजे CDPO साठी 10,000 IMP प्रश्न मिळणार आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता पेपर आपले लगेच होणार आहेत. आपल्याकडे फक्त काही दिवस बाकी आहेत. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण IMP असे अभ्यासक्रमानुसार 499 रुपयाला मित्रांनो प्रश्न तयार केले आहेत. पहा, हे प्रश्न तुम्हाला लगेच मिळतील. तुम्हाला काय करायचं, या नंबरला 9325230840 या नंबरला 499 रुपये फोनपे करायचं आहे मित्रांनो. एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न मिळतील. प्रश्न खूप महत्त्वाचे असणारे. पेपर जवळ आलेला आहे. पहा मित्रांनो, कमी वेळेमध्ये म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण हे PYQ आणि जे काही मित्रांनो MCQ आहेत पहा हे बनवलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी PDF घ्यायची. पहा, वेळ फार कमी. पहा, अशी संधी वारंवार येत नसते. चांगला आपल्याला नोकरीचा चान्स भेटलेला आहे. पहा, त्यामुळे आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. कारण की मित्रांनो, कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. पहा, आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. लवकरात लवकर सगळ्यांनी घेऊन टाका. 499 रुपये बघा आपण कोणत्याही ठिकाणी खर्च करतो. पहा, परंतु योग्य ठिकाणी लावा, नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. कारण की वेळ कमी. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी
फास्ट रिव्हिजनसाठी आपण ही PDF तयार केलेली आहेत पहा. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फोनपे करायचे 93 25 23 08 40 या नंबरला 499 रुपये आणि लगेच व्हॉट्सअपला ह्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी PDF आहेत पहा ते पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा, वेळेचा सदुपयोग करा. आता राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रात्रीचा दिवस एक करायचा आहे पहा. लवकरात लवकर सर्वांनी घ्यायची आहेत पहा, जास्त काही सांगत नाही. महाराष्ट्र पाठराची निर्मिती कशाने झाली? मित्रांनो, महाराष्ट्राची जी काही पाठराची निर्मिती आहे ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली पहा. महाराष्ट्र पाठराची निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि 29 वेळा उद्रेक होऊन लावा रसाचं संचयन होऊन शेवटी पाठर तयार झाली पहा. हा लावा प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे पहा. महाराष्ट्र पाठराची निर्मिती बेसाल्ट खडकाने झाली पहा. लावा रसाने तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात. बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. पाठराचं नाव आणि ठिकाण. पहिलीच्या ठिकाणी चुकीचे मित्रांनो कान्हूरचं पाठार. कान्हूरचं पाठार कोणत्या ठिकाणी येते? अहिल्यानगरमध्ये पहा. आपल्याला माहिती आहे कास पाठार कुठे? साताऱ्यामध्ये. तोरणमाळचं पाठार नंदुरबारमध्ये. खानपूरचं पाठार सांगलीमध्ये पहा. परंतु कान्हूरचं पाठार कोणत्या ठिकाणी? अहिल्यानगरमध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यामधून जातात? कोणत्या डोंगर रांगा आहेत या अमरावती जिल्ह्यामधून जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो गोविलगड याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोविलगड. तर डोंगर रांगा आणि जिल्हा याविषयी माहिती पाहूयात. मुदखेड कुठे आहे मित्रांनो? नांदेडमध्ये. दरकेसा गोंदिया भंडारामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा गरमसूर कुठे आहे? नागपूरमध्ये. तोरणमाळ मित्रांनो नंदुरबारमध्ये. गोविलगड कुठे? अमरावतीमध्ये. पुसद मित्रांनो कोणत्या ठिकाणी? यवतमाळ या ठिकाणी पुसद आहे पहा. त्याच्यानंतर निर्मले नांदेड आणि परभणीमध्ये. गाळणा कुठे मित्रांनो? नंदुरबार आणि धुळे. ह्या डोंगर रांगा आपण पाहिल्या. एवढं सगळं तुमचं पक्क झालं या ठिकाणी. महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती आहे? तर मित्रांनो आपल्याला फुटामधलं अंतर या ठिकाणी विचारलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो 5400 फूट. किती आहे पहा? 5400 फूट हे उंच शिखराचं फुटामधील काय मित्रांनो अंतर आहे 5400 फूट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आहे पहा. तालुका कोणता आहे? अकोले जिल्हा आणि अकोले तालुका आहे, जिल्हा अहिल्यानगर आहे. उंची आहे 1646 मीटर म्हणजे 5400 फूट. मित्रांनो लक्षात ठेवा 5400 फूट. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं दक्षिणेकडून उत्तरेकडे तर या ठिकाणी 1 नंबर लाईन पहा शंभू महादेव. त्याच्यानंतर येईल मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्यानंतर येईल मित्रांनो सातमाळा आणि अजिंठा आणि सगळ्यात शेवटी येईल मित्रांनो सातपुडा. ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा. समजलं? शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा आणि अजिंठा आणि सातपुडा. दक्षिणेकडे उत्तरेकडे क्रम दक्षिणेकडून. चला पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? मित्रांनो कोणता डोंगर हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 बैलाडिया हा डोंगर नाही पहा. हा जो काय डोंगर आहे मित्रांनो हा छत्तीसगड राज्यामध्ये पहा. गडचिरोली जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा कोणत्या? टिपागड, त्याच्यानंतर चिरोली, पलसगड, त्याच्यानंतर आहे बघा सुरजागड, नंतर आहे बघा सिरकोंडा, त्याच्यानंतर आहे मित्रांनो खोबरामेंढा आणि भामरागड याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? मित्रांनो सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. समजलं? पर्जन्य छायेचा प्रदेश. तर अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतात. सर्वांनी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर मित्रांनो मांजरा पठार महाराष्ट्राच्या ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा मराठवाडा भाग. मांजरा पठार मराठवाड्यामध्ये येतं. लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मांजरा पठाराचा विस्तार झालेला आहे पहा. याचा उगम बालाघाट डोंगर, पाटोदा, बीड या ठिकाणी होतो. याची लांबी जर पाहिली तर 725 किलोमीटर याची लांबी आहे मित्रांनो. बीड व लातूर जिल्ह्याची या ठिकाणी हे सीमा तयार करतं. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर आत्ताच पाहिलं मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? तर साल्हेर हे आपण या ठिकाणी पाहिलं पहा साल्हेर. समजलं?
आता आपण हेच पाहिजे लक्षात ठेवण्याची ट्रिक कसा मी हसतो. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर. हे तुम्ही पाहून घ्या. 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं शिखर कोणतं आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असलेलं शिखर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 घनचक्कर हे याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, घनचक्कर. समजलं. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे? तर गोवी लगड. ऑप्शन क्रमांक 3 गोवी लगड याचं योग्य उत्तर आहे. पहा, समजलं. मित्रांनो, या ठिकाणी पहा, सातपुडा पर्वत महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे. पहा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये तोरणमाळ हे पठार आहे. पहा, सातपुडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्यात आहे आणि तो गोविलगड टेकड्या म्हणून ओळखला जातो. या गोविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा आहे थंड हवेच्या ठिकाणी. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर अस्तंबा किती मित्रांनो? 1325 मीटर इतकं आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगमध्ये आहे? कोणती मित्रांनो? अस्तंबा याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचे, अस्तंबा. महाराष्ट्रामधील डोंगर रांगा पहा, अजिंठा कुठे? छत्रपती संभाजीनगर. हरिश्चंद्र कुठे? अहिल्यानगरमध्ये. पहा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ज्वालामुखीचा उद्रेक. ऑप्शन क्रमांक 4 ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली. पहा, समजलं. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली. पहा, 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रमणमूलक उद्रेक झाला आणि 29 वेळा उद्रेक होऊन लावा रसाचं संचयन होऊन यामुळे पठार तयार झाले. पहा, समजलं. आपल्याला परत चुकीची जोडी ओळखायला लावली मित्रांनो. तर कानूरचा पठार ही या ठिकाणी चुकीची आपण सुरुवातीलाच पाहिलं. ही खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर मित्रांनो, कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर गोवी लगड. ऑप्शन क्रमांक 4 गोवी लगड याचं बरोबर उत्तर आहे. पहा, समजलं, गोवी लगड. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराचं फुटामधले अंतर काय आहे? तर 5400 फूट. आपलं याचं बरोबर उत्तर आहे. किती? 5400 फूट. पुढचा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणत्या डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाहीत? तर मित्रांनो, कोणत्या नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 बैलाडिया याचं बरोबर उत्तर आहे. पहा, बैलाडिया डोंगर छत्तीसगड जिल्ह्यात आहेत. पहा, गडचिरोलीमध्ये कोणत्या आहेत? तर या ठिकाणी जर पाहिलं तर गडचिरोलीमध्ये टिपागड, चिरोली, पलसगड, सुरजागड, त्याच्यानंतर खोब्रामेंढा, भामरागड ह्या गडचिरोलीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पहा, मांजरा पठार कोणत्या भागामध्ये आहे? तर मराठवाडा भागामध्ये मांजरा पठार. पहा, सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई. पहा, समजलं. 1646 मीटर उंची, 5400 फूट. साल्हेर पाहिलं नाशिकमध्येची. मित्रांनो, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही नंदुरबारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नंदुरबारमध्ये. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही आहे? तर या ठिकाणी कोणता डोंगर नाही आहे? तर रामगड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 रामगड. रामगड डोंगर मित्रांनो छत्तीसगड राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर टिपागड, खोब्रामेंढा, सिरकोंडा, चिरोली आणि सुरजागड आहेत. खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यातून नाही? बघा, वर्धा जिल्ह्यात नाही असं विचारले. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 चांदुरागड याचं बरोबर उत्तर आहे. पहा मित्रांनो, चांदुरगड टेकडी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत? तर रावणदेव, ब्राह्मणगाव, त्याच्यानंतर गिरड, गरमसूर, नांदगाव आणि मालेगाव हे आपल्याला वर्ध्यामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणतं ठिकाणी नाशिकमध्ये नाही? तर नाशिकमध्ये कोणतं ठिकाण नाही? तर कळसुबाई मित्रांनो नाही. पहा, मांगीतुंगी आहे, साल्हेर मुर्लेरी आणि अंजनेरी सुद्धा आहे. कळसुबाई आपण पाहिलं कुठं आहे? हे अहिल्यानगरमध्ये. पहा, लक्षात ठेवायचं, अहिल्यानगर. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्राचं पठार हे कोणत्या खडकापासून बनलं आहे? तर बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्राचं पठार बनलेलं आहे. पहा, 29 वेळा झालेल्या ज्वालामुखीच्या भ्रमणमूलक उद्रेकातून आपल्या पठाराची निर्मिती झाली. धाराशिवमधून मित्रांनो कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बालाघाट मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट. मित्रांनो, बालाघाट डोंगर रांगा धाराशिव, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून जातात. पहा, समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या
पूर्वेकडील प्रदेशाला टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं, तर पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. पहा, पर्जन्य छायेचा. नेक्स्ट आहे टिंबटिंब या डोंगर रांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अजिंठा आणि सातमाळा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समजलं मित्रांनो, अजिंठा सातमाळा डोंगर रांगेमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहेत. पहा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर आताच पाहिलं आपण ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगरमध्ये येतं. पहा बघा, आपण या ठिकाणी पाहूयात कसा मी हसतो. तर क म्हणजे पहा कळसुबाई अहिल्यानगर, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, भीमासारखा म्हणजे भीमाशंकर पुणे ठाणे, हरिश्चंद्रगड हे अहिल्यानगरमध्ये, सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे. कोणत्या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचं पाठरा म्हणून ओळखतात? मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार याचं बरोबर उत्तर आहे. पहा समजलं, नंदुरबार. स्थानिक डोंगर रांग आणि जिल्हा, चिरोली भामरागड डोंगर ह्या गडचिरोलीमध्ये. पहा त्याच्यानंतर निर्मल रांग, त्याच्यानंतर मुदखेड रांग ही नांदेडमध्ये, गरमसूर टेकड्या नागपूरमध्ये, गाळणा डोंगर मित्रांनो धुळ्यामध्ये, तोरणमाळ पाठरा नंदुरबारमध्ये, गोविलगड टेकड्या अमरावतीमध्ये, दरकेशा डोंगर मित्रांनो गोंदियामध्ये. कळसुबाईची उंची किती आहे, तर 1646 मीटर ही काय पहा कळसुबाईची उंची 1646 मीटर. समजलं. आपण पुन्हा एकदा सगळ्या उंच्या रिव्हिजन मारूयात. तर कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणतात. पहा कळसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, 1646 मीटर काय बा त्याची उंची आहे. साल्हेर कुठे, नाशिकमध्ये मित्रांनो 1567 उंची मीटरमध्ये. पहा महाबळेश्वर मित्रांनो साताऱ्यामध्ये 1438 याचं बरोबर उत्तर आहे पहा मीटरमध्ये. हरिश्चंद्रगड मित्रांनो अहिल्यानगरमध्ये 1424 मध्ये त्याची उंची पहा मीटरमध्ये. सप्तशृंगी नाशिकमध्ये 1416 मीटर त्याची उंची पहा. नेक्स्ट पहा या ठिकाणी आपल्याला गोंधळायचं नाही. पहा पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, ऐनामुडी. पहा त्याची उंची आहे 2655 मीटर. उत्तर पश्चिम घाट सह्याद्री महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, 1646 मीटर. समजलं. नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवरून कोणता डोंगर स्थित आपल्याला पाहायला मिळतो, तर मित्रांनो कोणता आहे, सातपुडा नाही तर म्हणतात साखरपुडा. मित्रांनो काय आहे, सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत आहे. पहा नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या जिल्ह्यामध्ये सातपुडाचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या जिल्ह्यामध्ये सातपुड्याचा विस्तार आहे. पहा हे लक्षात ठेवा मित्रांनो, सातपुडा पर्वताचं रांगाचं स्थानिक नाव तोरणमाळ पाठरा मित्रांनो नंदुरबार, त्यामध्ये अस्तंबा शिखर आहे. गोविलगड टेकड्यामध्ये अमरावतीमध्ये त्याच्यामध्ये वैराट शिखर आहे. पहा भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली याचं बरोबर उत्तर आहे. पहा कुठे, गडचिरोली याचं योग्य उत्तर आहे. पहा भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. पहा मित्रांनो या डोंगर रांगेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन आहेत. या डोंगर रांगात नक्षलवादी कारवाया घडत असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता दगड हा आग्नेय आहे. मित्रांनो कोणता दगड आहे तो या ठिकाणी आग्नेय आहे, तर ग्रेनाइट याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा ग्रेनाइट. आग्नेय किंवा अग्निजन्य खडक ची उदाहरणे जर पाहिलं तर ग्रेनाइट, गॅब्रो आणि बेसाल्टित. पहा ग्रेनाइटचं रूपांतर रूपांतरित खडकामध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये कोणता ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे, तर बेसॉल्ट. लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे, बेसॉल्ट याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो महाराष्ट्राचं पठार बेसॉल्ट खडकाने बनलेलं आहे. बेसॉल्ट नाही तर म्हणतात बेसान. बेसॉल्ट याचं बरोबर उत्तर आहे. पहा बेसॉल्ट खडक लावारस भूगर्भातून बाहेर येऊन स्थिरावल्याने निर्माण झालेले. पहा महाराष्ट्रामध्ये 80% भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. पहा चंदनपुरी घाट मित्रांनो कुठे जाताना लागतो, तर चंदनपुरी घाट मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे ते नाशिक याचं बरोबर उत्तर आहे. पहा बघा पुणे ते मुंबईमध्ये बोरघाट. बघा पुणे ते मुंबईला जाताना बोर होतं म्हणून बोरघाट. पुणे सातारामध्ये खंबाटकी घाट. मुंबई ते नाशिकमध्ये थळकसारा घाट. आळे फाटा ते कल्याण माळशेज घाट याचं बरोबर उत्तर आहे. पहा पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट लागतो, तर लक्षात ठेवा आत्ताच पाहिलं आपण कोणता घाट लागतो, ऑप्शन क्रमांक 2 बोरघाट या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. कोणता, बोरघाट. मित्रांनो महत्त्वाच्या घाटला रिव्हिजन मारूयात. कसारा घाट मित्रांनो
हा घाट मुंबई नाशिक दरम्यान लागतो. खंबाटकी घाट हा पुणे सातारा दरम्यान लागतो. फोंडा घाट हा मित्रांनो कोल्हापूर पणजी दरम्यान लागतो. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान लागतो पहा. दिवे घाट मित्रांनो पुणे बारामती दरम्यान लागतो. कुंभार्ली घाट हा कराड चिपळूणमध्ये लागतो पहा. हे रिव्हिजन मारले आपण. मित्रांनो कोणता घाट हा कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडत नाही विचारले. तर मित्रांनो कुंभार्ली याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुंभार्ली. तर मित्रांनो कुंभार्ली. तर या ठिकाणी पहा कुंभार्ली घाट हा कराड सातारा चिपळूण रत्नागिरीला जोडतो पहा. कोल्हापूरला कोकणशी जोडणारे घाट कोणते आहेत? अनुस्कुरा घाट, त्याच्यानंतर हनुमंते घाट, आंबा घाट, फोंडा घाट, करूळ घाट आणि आंबोली घाट आहेत. तामिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रायगड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तामिनी घाट. आंबेनळी घाट मित्रांनो महाबळेश्वर सातारा ते पोलादपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये महाड आणि पुणे जिल्ह्यामध्ये भोर या 2 ठिकाणांना जोडणारा घाट कोणता आहे? वरंधा घाट आहे. समजलं? वरंधा हा घाट महाड आणि भोर या शहरांना जोडतो पहा. तर मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन नसेल केला तर लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. तर मित्रांनो तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. लवकरात लवकर फोनपे गुगल पे करा मित्रांनो, कारण की ही वेळ पुन्हा येणार नाही आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण हे PDF तयार केलेत पहा. तुमचा अभ्यास कसाही असू द्या, परंतु रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा. रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पूर्ण अभ्यासक्रमाला. तर 10,000 IMP प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत 499 रुपयाला. हा जो काय फोनपे गुगल पे नंबर आहे 93 25 23 0840 या नंबरला तुम्हाला 499 रुपये पाठवायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर आत्ता फोनपेमध्ये जा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणून तुमचं स्वागत, कारण की तुम्हाला पुढे जाण्याची हौस आहे पहा. पुढं म्हणजे पुढची नोकरी मिळवण्याची. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी याचा लाभ घ्या. वेळ फार कमी पहा मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी या PDF असणार आहे. 93 25 23 0840 या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे? फोनपे करायचं आहे पहा 499 रुपये. मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला सर्व PDF पाठवून देईल. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. पैशाकडे बघू नका. पैसा आज आहे, उद्या पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आपण कधीच कमवू शकत नाही. नंतर आपल्या हातामध्ये फक्त पस्तावा राहील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायची पहा. 499 रुपये तुम्हाला या नंबरला पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. वेळ कमी पहा, लगेच फोनपेमध्ये जा.